करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आपल्या नुकसानाला कारणीभूत लांबची माणसं नसतात. मग कोण? प्रश्न पडला की नाही मनाला? प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, ज्या वेळेला आपलं नुकसान होत असतं, आपलं नुकसान झालं की कोणत्या व्यक्तीला आनंद होतो? जवळच्या का लांबच्या? हे प्रथमतः आपण पाहिलं पाहिजे. ज्या वेळेला बघा आपलं नुकसान झालेलं आहे, या वेळेलाच आपल्या जवळच्याच व्यक्तीला आनंद नक्कीच होणार. समर्थ म्हणाले, आपल्या आयुष्यातील काही नुकसान असेल, दुःख असेल किंवा अडचणी असतील, अनेक वेळा अनोळखी लोकांमुळे नाही, तर आपल्या जवळच्या व्यक्तींच्या चुकीच्या वागणुकीमुळे किंवा विश्वासघातामुळे नक्कीच पाहायला मिळत असतात. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आपलं नुकसान ज्या ज्या वेळेला होतं, त्या त्या वेळेला आपण स्वतःहून पाहिलं पाहिजे. कारण आपण प्रत्येकावर विश्वास ठेवायचो, परंतु सावधगिरी बाळगत नव्हतो. बरोबर की नाही? ज्या लोकांवर आपण सर्वाधिक विश्वास ठेवला आहे, त्यांच्याकडून झालेली चूक किंवा फसवणूक आपल्या मनाला वेदना होऊन गेलेली आहे. बरोबर की नाही? त्रास देऊन गेलेली आहे. असं का? समर्थ म्हणाले, का आपली फसवणूक झाली? कारण प्रत्येक जवळच्या व्यक्तीवर अंधविश्वास ठेवूच नये. प्रेम असेल, विश्वास असेल, आपुलकी असेल, यांसोबत विवेक आणि सावधपणाही आवश्यक आहे ना. नुसतं प्रेम करणं किंवा विश्वास संपादन करणं उपयोगाचं नाही आहे. तर सावधपणासुद्धा असणं फार गरजेचं आहे. कारण आपल्याला माहिती असतं, ही समोरून आलेली व्यक्ती ही अनोळखी व्यक्ती आहे. अनोळखी व्यक्ती आपलं नुकसान करेलच, हे आपल्याला माहीत आहे. त्यामुळे आपण सावध असतो. बरोबर की नाही? की आपल्याला माहिती आहे बाबा, या व्यक्तीची आणि आपली ओळख नाही आहे. ही आपल्या व्यक्ती बघा प्रत्यक्षात फसू शकत नाही आणि जरी काही सांगितलं तरी आपण यावर विश्वास ठेवणार नाही. परंतु ज्या वेळेला जवळची व्यक्ती बघा आपल्याला येऊन भेटते, बोलणं होतं आणि त्या बोलण्यावर बघा आपण विश्वास ठेवतो. मग त्यामुळे काय होतं, त्यांच्या बोलण्याने आपल्या मनावर परिणाम होतो. होतो की नाही? म्हणून समर्थ म्हणाले, विश्वास ठेवा, अंधविश्वास ठेवू नका. बघा, हरायचं तर असतंच, पण एक दिवस मृत्यूकडून, पण तोपर्यंत आयुष्याला जिंकूनही घेता आलं पाहिजे. आयुष्य म्हटलं की जगणं आहे, मरण आहे. परंतु त्या जगणं आणि मरणामध्ये मधला काळ तो म्हणजे आयुष्य. आयुष्य आपल्याला जिंकायचं आहे. परंतु आपल्याला आपलीच जवळची माणसं जिंकून देत नाहीयेत. याला कारणीभूत कोण? बघा विचार जर केला ना, कौतुक हे अनेकदा लांबच्या लोकांच्याकडून असतं.
कारण जवळच्या लोकांचा सगळा वेळ शंका घेण्यात आणि नाव ठेवण्यातच जात असतो. होतं. समर्थ म्हणाले, "या देहाच्या बाबतीत सुद्धा हे झालेलं आहे. अनुभव घेतलेला आहे." कारण परीक्षा असायची. आई-वडील म्हणायचे, "बाळा, परीक्षा जवळ आली, अभ्यास कर." आपण अभ्यास करायचो. पण लोकांना वाटायचं, की हा काय पास होणारातला नाहीये आणि जरी पास झाला तरी याला कमी टक्के मिळणार एवढं मात्र निश्चित. परंतु आपण अभ्यास मनःपूर्वक करायचो. परीक्षा झाली, रिझल्ट लागला आणि उत्तम रीतीने आपण पास झालो. लोकांच्याकडून बघा, बाहेरचे लांबच्या लोकांकडून आई-वडिलांना फोन येऊ लागले. समर्थांनी कसा भाग दिलेला आहे बघा, की खरंच आपल्याला एवढे चांगले मार्क मिळाले, आपण उत्तीर्ण झालो. परंतु प्रश्नचिन्ह उभा राहिला तो जवळच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर. कारण आपण कधी अभ्यास करताना त्यांना दिसलो नाही. बरोबर आहे की नाही? जवळच्या लोकांचा सगळा वेळ शंका घेण्यामध्ये आणि पाहायला गेलो तर नावं ठेवण्यातच गेला. शंका का घेतली? की एवढे मार्क का मिळाले? कसे मिळाले? पुढचा विद्यार्थी हुशार असेल किंवा मागची विद्यार्थिनी हुशार असेल म्हणून जास्त मार्क मिळाले असतील. किंवा बघा, कॉपी केली असेल म्हणून मार्क मिळाले असतील. असे प्रश्नचिन्ह आपल्याच जवळच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले आणि नावं सुद्धा बघा ठेवण्यात आली. परंतु कधी कौतुक केलं नाही. कौतुक लांबच्या लोकांकडून केलं गेलं. जवळच्या व्यक्तीकडून शाबासकी सुद्धा मिळाली नाही. म्हणजे विचार करा. आपण जर पाहायला गेलो, जर या ठिकाणी आपण जर नापास झालो असतो, तर हेच जवळची माणसं बघा प्रत्यक्षात आपल्या घरी आली असती आणि संपूर्ण आपल्या घरच्यांना सांगितलं असतं. आपल्या नातेवाईकांना, आजूबाजूच्या लोकांना प्रत्यक्षात माहिती करून दिलं असतं. म्हणून सावध रीतीने आपल्याला जगता आलं पाहिजे याचसाठी. बरोबर की नाही? विश्वास ठेवा, समर्थ म्हणाले, परंतु अंधविश्वास ठेवू नका. या जगामध्ये सर्वप्रथम आपण स्वतःहून स्वतः खुश राहणं गरजेचं आहे. कारण कुणाला काहीच फरक पडत नसतो. कारण बघा, एखादं चांगलं कार्य आपल्या हातून घडलं किंवा एखाद्या परीक्षेला आपल्याला चांगले मार्क मिळाले किंवा थोडेसे कमी मार्क मिळाले, तरीसुद्धा खुश राहण्याचा बघा प्रयत्न करा. चांगलं कार्य केलंच नक्कीच चेहऱ्यावर आनंद ठेवा, मन खुश ठेवा. कारण तुम्हाला झालेला आनंद समोरच्या व्यक्तीला बघा काही त्याचा फरक पडणार नाही. कारण प्रत्यक्षात तुमचं सुख किंवा तुम्हाला झालेलं बघा प्रत्यक्षात चांगली मिळालेले मार्क त्यांच्या जीवनावर काहीच फरक पडणार नाही. म्हणून दुःखी न होता आनंदी राहणं, सुखी राहणं फार गरजेचं आहे. म्हणून लांबच्या लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा जवळच्या लोकांवर प्रथमतः बघा शोधलं गेलं पाहिजे. आपण विचार करतो ना, लांबच्या लोकांवर आपण सहजपणे विश्वास ठेवतो का? नाही ठेवत. कारण आपल्याला माहीत असतं की ही अनोळखी व्यक्ती. तसंच जीवनामध्ये एक क्षण हसून जात असतो, तर एक क्षण रडून सुद्धा जात असतो. पण आयुष्यात मात्र येणारा प्रत्येक क्षण जीवन जगण्याची कला शिकवून जात असतो. जगायचं आहे, समर्थ म्हणाले. प्रत्येकजण जीवन जगायलाच आलेला आहे.
परंतु एका वेळी एक क्षण हा हसरा असेल, तर दुसरा क्षण हा रडून जाणारा नक्कीच असेल. जगता आलं पाहिजे. बरोबर आहे की नाही? आयुष्यात आपण अनेक माणसं पाहिली. जिथं सन्मानांचा दरवाजा एवढा लहान असतो, तिथं थोडं झुकल्याशिवाय प्रवेश नसतो. बघा, एखादा यश संपादन करायचं आहे. ते यश मिळवण्यासाठी अनेक खडतर प्रवास पाहायला मिळत असतं. छोटासाच रस्ता असतो, परंतु त्या छोट्याशा रस्त्यामध्ये अनेक बघा, जो प्रवास असतो, तो मात्र खडतर पाहायला मिळतो. अनेक त्रास सहन करावा लागतो. म्हणून प्रत्यक्षात यश प्राप्त होण्यासाठी मेहनत नक्कीच करावी लागते. समर्थ म्हणाले, दुसऱ्याची विचारपूस करणं आपल्याला कमी वाटत जरी असली, तरी त्या बोलण्यामध्ये माणुसकीची भली मोठी ताकद लपलेली असते. आपल्याला लोक बोलतात, अरे, ती व्यक्ती तुझ्याबद्दल काही बोलत नाहीये, मग तू त्या व्यक्तीबद्दल का बोलतोस, का विचारपूस करतोस? परंतु एक प्रकारे त्या व्यक्तीने नाही बोललं म्हणून काही अडलं नाहीये, परंतु विचारपूस का केली पाहिजे? माणुसकी या नात्याने माणुसकी जपली पाहिजे. तो त्याच्या कर्माने बघा प्रत्यक्षात असं वागत आहे. परंतु समर्थ म्हणाले, कर्म उत्तम रीतीने जर असतील, तर नक्कीच त्याचा फायदा हा चांगलाच होणार आहे. म्हणून समर्थ म्हणाले, आधी कर्माचा प्रसंग. लक्षात ठेवा, आपल्याला नुकसान होतं, नुकसान झालेलं आहे, हे पाहून जवळचीच व्यक्ती टनाटना आनंदाने उड्या मारेल. अनोळखी व्यक्ती उड्या मारणार नाही. म्हणून सावध राहायचं असेल तर जवळच्या व्यक्तीच्या बघा बोलण्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. पहिलं तात्पर्य शोध. बरोबर की नाही? आपण एखादी वस्तू बाजारात घ्यायला जातो, ती वस्तू दिसल्यानंतर लगेच घेतो का? नाहीये. 3-4 दुकानं फिरतो. बरोबर की नाही? कशा प्रकारे दिली जाते, कोणत्या भावाने दिली जाते, आपण विचार करतो की नाही? मग तसंच आहे. मग जवळची व्यक्ती जेव्हा आपल्याला भेटते, त्यावर लगेच आपण विश्वास का ठेवतो? म्हणून समर्थ म्हणाले, निवड, संधी आणि बदल या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. संधी आली की संधीचं सोनं नक्कीच करता आलं पाहिजे. बदल, प्रत्येकामध्ये बदल पाहू नकोस, तर स्वतःहून स्वतःमध्ये बदल कसा होईल हे पहा. आणि निवड, समर्थ म्हणाले, निवड करता आली पाहिजे. निवड जर तू करत राहिलास तर नक्कीच बदल आपोआप होईल. आणि आपोआप ज्या वेळेला तू बदल करशील, त्यावेळी नक्कीच तुझ्याजवळ चालून येईल. म्हणून लक्षात ठेव, आपल्याला नुकसान झालं की आपण घाबरायचं नाही. नक्कीच शोध घे की कोणत्या व्यक्तीला आणि कोणत्या व्यक्तीमुळे आपल्याला त्रास सहन करावा लागला. तेव्हा जेव्हा तू ओळखशील, तेव्हाच तुला जगण्याचा खरा मार्ग पाहायला मिळेल. म्हणून आपलं दुःख पाहून कोणी हसलं तरी चालेल, पण आपलं हसणं बघून कोणी दुःखी राहता कामा नये. जय जय रघुवीर समर्थ.